आज मी अख्खं 12 तास काढणार आहे या जंगलमध्ये आणि राहणार आहे या टेंटमध्ये। येणाऱ्या 12 तासात या जंगलच्या मधोमध आम्हा दोघांना काही झाला तर वाचवणारा कोणच नसल। तर चला बघूया 12 तास सर्वायवल इन जंगल। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्रँड न्यू अशा एक व्हिडिओमध्ये। तर आज मी आले जंगलमध्ये। तर आज मला राहायचे या जंगलमध्ये 12 तास अख्खं राहायचे, 12 तास सर्वायवल करायचे या जंगलमध्ये। तर मी एकटा सर्वायवल नाही करायचं या जंगलमध्ये। तर माझ्यासोबत तुम्ही पहिल्या व्हिडिओ बघितलं असेल, छोटा भाऊस होता, तर तो ना मी आज दोघं 12 तास सर्वायवल करायचे या जंगलमध्ये। तर सर्वात पहिला मी एक बॅग आणले ना, बॅगीने फुल सामान आणले आजचा। तर आम्ही जंगलमध्ये तर आलेलो आहोत दोघं। हाय माझा छोटा भाऊ सुवीर आणि मी, आणि एक कॅमेरामॅन आहे, त्याला नाही दाखवत आम्ही आज। तर तिघांनाच आम्हाला सर्वायवल करायचे 12 तास अख्खा या जंगलमध्ये। तर सर्वात पहिले तर आम्ही एक जागा शोधली, ही तर एक जागा आहे मस्त एक झाडाखाली। तर इथं आम्हाला एक टेंट बांधायचं आहे। आता जसं तुम्हाला हा वातावरण दिसते तसा एंडला नसणार आहे। तर ही आहे आमची जागा या जांभली खाली। एक कापड पण टाकले आम्ही खाली। आता इथंच आम्हाला एक टेंट बांधायचं, कारण की पाऊस पडला तर वाट लागेल आमची, म्हणून एक टेंट बांधतो आम्ही, जुगाड करतो कसला तरी आता। तर आम्हाला 15-20 मिनिट लागले दोघांना टेंट बनवायला। तर आमचा टेंट आता रेडी आहे। तर हा बघा आमचा टेंट। टेंट आता आमचा रेडी आहे। तर आता आम्ही बनवणार आहोत एक मॅगी इथं। तर मॅगीचं सगळं सामान पण आणलं आम्ही बॅगीत। तर सकाळी 7 वाजता आम्ही इथं आलेलो, तर आता वाजलेत सकाळचे 10। तर लय टाइम घालवला आम्ही इकडे आल्यावरच। तर आता भेटू डायरेक्ट, आपण मॅगी बनवूया सर्वात पहिले। सर झोपू दे थोडंसं। ह्या जंगलात आम्हाला लांब लांब पर्यंत तर कोणच नाही दिसत, कारण आम्ही अर्धा तास ट्रॅव्हलिंग करून आलतो ह्या जंगलात। तर आता आम्ही इथं आग तर पेटवली आहे। तर सर्वात मोठा टास्क होता इथं आमचा, या आगच पेटवायचा। पेटतच नव्हती आम्हाला आग, तर आता आम्ही पेटवली आहे। तर इथं आम्ही सर्वात पहिले मॅगी बनवणार आहोत। जंगलमध्ये सर्वायवल करणं एवढा पण इझी नाही जेवढा वाटते तेवढा। आम्हाला लय कटिंग जाणार आहे आजचा दिवस आमच्यासाठी। 12 तास अख्खा सर्वायवल करायच्या जंगलमध्ये। जर तुम्ही अशा जंगल एरियात ट्रॅव्हलिंग करायला जात असाल ना, तुमच्यासोबत मॅगी नसेल, मग तुम्ही काय एन्जॉय केलं? कारण मॅगी सर्वात फास्ट तयार होते आणि एक मॅगी एक इमोशन आहे अशा वातावरणात खायचा। तर आजची आपली पहिली रेसिपी मॅगी रेडी झालेली आहे। तर मला तर मी तर नाही मॅगी बनवली, वीरने बनवली मॅगी। तर आजचा आपला पहिला टास्क कंप्लीट झालेला आहे मॅगी। याच्यानंतर आपल्याला भात बनवायचे, खिचडी भात। तर बघूया आपल्याला येतंय का नाही बनवता खिचडी भात। तर मॅगी तर टेस्ट मध्ये लय भारी लागेल असं मला तर वाटतंय। आता टाइम झालेला आहे 12:20 ना। आम्ही एवढ्या मोठ्या जंगलात तिघच दिसतो, कोणच नाही कुठं दिसत आता आम्हाला पण। आता आम्ही थोडासा जंगल एक्सप्लोर करतो, हा कसा आहे बघूया जंगल। आता आम्ही आमच्या टेंट पासून खूपच लांब आलो आहोत, इकडे थोडासा जंगल एक्सप्लोर करायला। तर आजचा दिवस आमचा लय बोरिंग जाणार आहे का। तर आता आम्ही आमच्या टेंट पासून खूपच लांब आलो आहोत ना, डोंगराच्या जवळ आहोत आता आम्ही ना। आम्हाला एक नॅचरल एक पाण्याचा खड्डा भेटलेला आहे इथं। तर खूपच स्वच्छ आहे हा पाणी। तर आमचा पाणी पण आता संपला आहे आणि ह्याच पाणी आता घेऊ आम्ही, संपला इथं। खूपच वरती आल्यावर डोंगरावर आमच्या टेंट पासून अर्धा तास इकडे चालत आल्यावर आता मी शाहरुख खानचे एक पोस्ट मारतो इथं एक। व्ह्यू बघा फक्त तुम्ही, इतना काहीतरीच कडक दिसतंय। पण पाऊस पडला तर आमची वाट लागल अख्खी। 24 आवर्स जंगल नाही करू शकत, कारण की आम्हाला घरची परमिशन नाही करायची। तर 12 तासच करू शकतो, म्हणजे अख्खा एक दिवस करू शकतोय, रात्रभर नाही आम्ही राहू शकत इथं जंगलात। या आम्ही डोंगरावशी खाली उतरल्यावर डायरेक्ट टेंट मध्ये येऊन डायरेक्ट झोपल्या होता। खूपच दम लागलाय। आता 1-2 तास आम्ही झोपू, त्याच्यानंतर डायरेक्ट जेवला बनवू काहीतरी, खिचडी भात बनवायचा प्लॅन आहे आमचा। तर इथं झोपून चिप्स खाता थोडीशी। ह्यो सगळं जेवण बनवतोय आपला, मला तर काही जेवण नाहीच बनवता, ह्यो सगळं जेवण बनवतोय। आता आम्ही दोघं इथं झोपलेलो आतमध्ये ना, कॅमेरामॅन बाहेर होता ना। कॅमेरामॅन बोलते पावसाचं वातावरण झाले खूप बाहेर, तर आमचं टेंट वॉटरप्रूफ पण नाही, पाऊस आला तर डायरेक्ट वाट लागल। माझा माईक आहे तो पण वॉटरप्रूफ नाही, माझा माईक पण, माईक भिजला तर सगळं झाला इथं आमचा कामच होईल। पण आम्ही आता काहीतरी जुगाड करायचा प्रयत्न करू। आमच्याजवळ 2 छत्रे आहेत इथं, त्याच आम्ही टेंटमध्ये काहीतरी करायचा प्रयत्न करणार आहोत।
असं वाटतंय लयच जोरात पाऊस पडणार आहे. आता आम्ही एक जुगाड केलेला आहे. इथं 2 छत्र्या होत्या आमच्याजवळ, त्याच लावल्यात या टेंटवर, कारण की कपडा वॉटरप्रूफ नाही आमचा, डायरेक्ट पाणी पडू शकतंय. आम्ही भिजलो तर काय नाही, पण माझा माईक भिजलं नाही पाहिजे. सगळी वाट लागेल व्हिडिओची. तर आजचा दिवस फुल ॲडव्हेंचर भरा होता आमचा, कारण की आज फुल मजा येणार आहे. तर पाऊस पडायची सुरुवात झालेली आहे जोरात ना. आता आम्ही काय करावं इथं समजत नाही. घरी जायचं का इथं चॅलेंज कम्प्लीट करायचा हा जोरा भाई साहब. आता काय करू आम्हाला समजत नाही. तर टेंट मध्येच राहणं आम्हाला सेफ वाटतंय, कारण की छत्रे पण लावलेत आम्ही वरती. आजचा चॅलेंज उगाच केला असं वाटतंय आता आम्हाला पण, कारण की पावसाने सगळी वाट लावली. काल पण पाऊस पडलेला, पण एवढा नव्हता पडला. आता आज जोरान पाऊस आला तर सगळी वाट लागेल चॅलेंजची आमच्या. तर छत्र्यांचा आम्ही जुगाड तर केलेला आहे इथं. घरी कोण ही व्हिडिओ बघितला ना नंतर 100% आम्हाला शिवा देतील. काय गरज आहे तुम्हाला जायची. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून बोलत होतो की आज पाऊस नको पडायला, कारण आम्ही खूप लांब आलतो ट्रॅव्हल करून ह्या जंगलात. पण आमचं नशीब कुठे एवढे चांगले, बघा पुढे काय होतंय. तर हा बघा पाऊस पडायची आता सुरुवात पण झालेली आहे थोडा. याच्यानंतर थोडा वाढला तर वाटच लागेल आमची. आणि ह्यो इथं बघतोय, व्ह्यू बघतोय इथं टेंट मध्ये बसून राजागतनी. हे शेफ आहे आपला, याला काय पण जेवण बनवायला सांगा तुम्ही, लय भारी जेवण बनवते हा. पाऊस पडला जोरात तर झाले आमची इथंच व्हिडिओ. तरी पण आम्ही जुगाड केले, तरी पण आम्ही चॅलेंज हा कम्प्लीट करायचा प्रयत्न करू. हा 12 hours इन जंगल. तर आता टाइम झालेला आहे दुपारचे 2 आणि पावसाची सुरुवात पण झाली आहे. तर अजून आम्हाला इथं 4-5 तास राहायचे, तेव्हा चॅलेंज कम्प्लीट होईल जंगलमध्ये. तर लांब पर्यंत तर आम्हाला तर कोणच नाही दिसत आमची हेल्प करायला इथं. घरी पण नाही आम्ही जाऊ शकत डायरेक्ट. तर खूपच जोरात आता पाऊस आलेला आहे ना. टेंट मध्ये पण पाणी आलंय ना. आम्ही बघा इकडे कसे राहिलो भाई साहब, लय बेकार हालत वाईट झालेली आता आमची. तर टेंटची हालत बघा आमच्या, काय आता टेंट मध्ये पाणी आलेलं आहे ना. आमचा वॉटरप्रूफ नव्हता ना, त्याच्यामुळे आमची वाट लागली अख्खी. आज उगाच आलो इथे चॅलेंज करायला. मागच्या अख्खा भिजतोय मी. मोबाईल माझा वॉटरप्रूफ आहे म्हणून काय नाही, पण माईक भिजला तर वाट लागेल अख्खी माईकची पण. तर फुल इकडे पाऊस बघा कसला जोरात पडतय. असं वाटतंय उगाच आलो आज चॅलेंज करायला हा. काल पण एवढा पाऊस नव्हता पडला, आज अख्खी वाटच लागली आमची. टेंटची तर हालत बघा तुम्ही काय झालेले. टेंट मध्ये आता पाणी, आम्ही असं उभं राहिलो. चॅलेंज आमचा झाला इथंच कम्प्लीट. 12 hours इन जंगल. भाईसाहेब लय बेकार हालत आहे. मागच्या अख्खा मी भिजले. तर आज आम्ही इथे यायच्या आधी सकाळी काहीच पाऊस नव्हता ना, अचानक डायरेक्ट पावसाने सुरुवात केली ना. आमचा टेंट अख्खा ओला केलं इकडं. टेंटची हालत बघा काहीच नाही, सगळा ओला झालाय. आम्ही पण अर्धा ओला झाल्यावर. आणि आम्ही सामान पण आज रास आणलेला, कारण की 12 तास अख्खा जंगलमध्ये राहायचे. तर बॅगेत आम्ही पनीर पण आणलेला आणि भात पण आणलेला, कारण की आम्हाला खिचडी भात बनवायचा होता. तर ही बघा आमची चूल. तर इथंच राहिली सगळी, चूल पण भिजली, फक्त मॅगीच खाल्ल्या आम्ही. तर झालं आमचं अजून उपाशीच आहो आम्ही. 2 तास झालं उपाशीच आहो, कारण की पाऊस पण आला. आम्ही झोपलेलो 2 तास झोपलेलो आणि 1-2 तास. तर झाले आमची इथंच व्हिडिओ कम्प्लीट. सगळं वाट लावली पावसाने, काहीच नाही आता करू शकत. तर चॅलेंज आम्ही हा कम्प्लीट करू. इथं 12 तास थांबू. आता थोडासा पाणी कमी झालंय, त्याच्यामुळे मी बाहेर आले टेंटच्या छत्री घेऊन. तर इथं आम्हाला काय पण करून 12 तास राहायचेच आहे, कारण की चॅलेंज व्हिडिओ आहे ही. असं मधनं सोडून मी पण नाही जाऊ शकत, कारण की अर्धी आम्ही कम्प्लीट केली आहे ही व्हिडिओ. तर अख्खी कम्प्लीट करूनच जाऊ आज. तर 6 तास तर झालेले आहेत, 6-7 तास आम्हाला इथं येऊन. तर पाऊस आता अजून जोरात येतोय पाऊस. तर बघूया काय होतंय आमचा इथं टेंट मध्ये हा हाल. मी टेंटच्या बाहेर आहे ना, खूपच जोरात पाऊस पडतोय. चॅलेंज अर्धा सोडून पण नाही जाऊ शकत. दोघं टेंट मध्ये बसले, त्यानं मी टेंटच्या बाहेर आले व्हिडिओ शूट करायला. पाऊस थोडा कमी झाले त्यामुळं. टेंटची अख्खी आमच्या वाट लागले, सगळी वाट लागले टेंटची ना. आमचं इथं आम्हाला खिचडी भात पण बनवायचा होता. इथं चुला पण केलता. मॅगी तर आम्ही खाली, त्या मॅगीच्याच जीवावर अजून भूक पण नाही लागले आम्हाला लय. तर आम्ही पनीर आणलेला 100 रुपयाचा आणि दही आणलेली. तर आम्ही पनीर टिक्का करणार होतो इथं, पॅन फ्राय. तवा पण आणलेला आम्ही बॅगिन. सगळी प्लॅनिंग आमची फेल झालेली आहे पावसाने. तर आज आता डायरेक्ट घरीच जाऊ आता.
4-5 तासानं आम्ही चॅलेंज कम्प्लीट करू ना. तर पाऊस इथे लय जोरान आला आहे ना. टेंटची अवस्था बघा तुम्ही, टेंटची अवस्था काय झाली, अख्खा टेंट भिजला आहे हो. कारण की ही आमचा वॉटरप्रूफ नव्हता हो ताडपत्री. आता आम्ही काहीच नाही करू शकत. 4-5 तासानं आम्ही निघू घरी. लयच बेकार जोरान पाऊस आले, नाही तर कसं राहायला लागते बघा बाहेर उभा. पाय अख्खं भिजल्यात माझं पण. आता 2-3 तास झाला आम्ही इकडेच आहे, तरी पण पाऊस जाईत नाही. आता आम्ही टेंट काढायची सुरुवात करतो. काढला, सोड. हे आता आमचा टेंट. आता डायरेक्ट घरीच जाऊ आम्ही. चॅलेंज कम्प्लीट व्हायला फक्त 1 तास राहिले, 1 नाही तर 1.5 तास राहिलाय. वाटे बिटे आणलेले आम्ही पनीर टिक्का करायला. आता घरी जाऊनच काय राहिले तो बघू. लयच बेकार पाऊस आला, एकदम सुरुवातच केली पावसाने. आमची व्हिडिओ झाली जंगलची ही. आता बघू नंतर कधीतरी परत येऊ, तेव्हा डोंगरावर जाऊ आम्ही. 12 hours in माउंटेन करू आम्ही. बघू ही व्हिडिओ चालली तर. आज आमचं नशीबच नव्हतं, तिघं पण आम्ही अर्ध भिजलो आहोत ना. आता आम्ही सगळे पॅकअप केला आहे, तर डायरेक्ट घरीच जाऊ. तर चॅलेंज आम्ही हा नाही कम्प्लीट करू शकतो, 1 तासच राहिले चॅलेंज कम्प्लीट व्हायला. आणि पाऊस पण लय जोरात पडतोय ना. घरचे पण फोन येतात, कुठे आहो. आता घरी चाललो आम्ही डायरेक्ट. सगळं पॅकअप करायची सुरुवात आम्ही केली आहे, कारण की घरचे पण फोन येतात आम्हाला. एवढा पाऊस पडला ना, कुठं मरताव तिकडे जंगलात. अजून संध्याकाळचे 6 वाजले. आता वातावरण बघा तुम्ही इकडचा जंगलचा. जर तुम्हाला 24 hours इन जंगल करायचे असेल तर तुमच्याजवळ प्रॉपर टेंट लागेल, तो पण वॉटरप्रूफ. पाऊस किती आला तरी तुम्हाला काही टेन्शन नाही, कारण की हा आम्ही असंच आणलेला घरचा एक कपडा, त्यातूनच काहीतरी जुगाड करायचा प्रयत्न केला आम्ही. कारण की आमच्या स्टार्टिंगच्याच व्हिडिओ आहेत, डायरेक्ट टॉप लेवलच्या व्हिडिओ नाही करू शकत स्टार्टिंगलाच आम्ही. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आजची, तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट. तर आजची व्हिडिओ आम्ही इथंच एंड करतो. तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला 12 hours इन माउंटेन बघायचे असेल तर ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. फोन येते मला. हॅलो, हा आलो.